नमस्कार मित्रांनो, द परफेक्ट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, कालपासनं आपण मराठी विषयाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे अलंकाराला या ठिकाणी सुरुवात केली. कालच्या भागामध्ये अलंकार म्हणजे काय ते मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. भाषेला सौंदर्य मिळवून देणाऱ्या भाषेच्या गुणधर्माला अलंकार असे म्हणतात, हे आपण काल बघितलेलं आहे. अलंकाराचे प्रकार किती तर 2, तेही आपण काल बघितलेलं आहे. एक शब्दालंकार आणि दुसरा अर्थालंकार. मित्रांनो, ज्या वेळेला एखाद्या कवितेच्या चरणामध्ये किंवा एखाद्या ओळीमध्ये शब्द चमत्कृती साधल्यामुळे त्या कवितेच्या चरणाला जर खऱ्या अर्थानं सौंदर्य प्राप्त होत असेल तर त्याला शब्दालंकार असे म्हणतात. पण शब्दांच्याही पलीकडे जाऊन जेव्हा आपल्याला अर्थ लक्षात घ्यावा लागतो तेव्हा निश्चित त्या ठिकाणी अर्थालंकार होतो. मित्रांनो, काल आपण शब्दालंकाराच्या प्रकाराला खऱ्या अर्थानं सुरुवात केलेली आहे. कालच्या सत्रामध्ये आपण अनुप्रास या अत्यंत महत्वाच्या अलंकाराचा त्या ठिकाणी परामर्श घेतलेला आहे. तर मित्रांनो, आज आपल्याला खऱ्या अर्थानं शब्दालंकारामधला जो दुसरा आणि सर्वात लोकप्रिय जो एक प्रकार आहे तो म्हणजे यमक. यमक अलंकाराची माहिती आजच्या सत्रामध्ये आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. मित्रांनो, सर्वांचा आवडता आणि आधुनिक कवी ज्या अलंकाराचा सर्वाधिक वापर आपल्या काव्यामध्ये करतात असा अलंकार म्हणजे यमक. या यमक अलंकाराच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तर चला मित्रांनो, पहिल्यांदा आपण या यमक अलंकार कशाला म्हणतात ते नीट या ठिकाणी समजून घेऊ. बघा, यमक अलंकाराची व्याख्या आपण पुढील प्रमाणे केलेली आहे. जेव्हा कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एखादा वर्ण किंवा वर्णसमूह उच्चारात सारखे असलेले येतात तेव्हा यमक अलंकार झालेला बघायला मिळतो. अर्थात काय तर लक्षात घ्यायचं आहे की अनुप्रास आणि यमक या दोनही अलंकारामध्ये अक्षराची पुनरावृत्ती झालेलीच असते. पण फरक कुठे आहे तर एक लक्षात घ्यायचं आहे. कालच्या सत्रामध्ये आपण बघितलं की बंधन रहित अक्षराची पुनरावृत्ती काय तर खऱ्या अर्थानं आपण त्याला अनुप्रास म्हणतो. आणि जिथे एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती होत असताना एखाद्या ठिकाणी, एका निश्चित ठिकाणी करावी लागते बरं का. समजून घेऊ आपण या ठिकाणी. बघा, जर समजा कवितेच्या चरणाच्या शेवटी म्हणजे सुरुवातीला, जेव्हा एखाद्या कवितेच्या चरणाच्या शेवटी किंवा मध्ये किंवा अगदी सुरुवातीला एकच अक्षर किंवा एखादा वर्णसमूह परत परत जेव्हा येतो तेव्हा खऱ्या अर्थानं कोणता अलंकार होतो तर यमक अलंकार होतो. मित्रांनो, सर्वात सोपा अलंकार जर कुठला असेल तर यमक अलंकार आहे. आजकालचे जे नवकवी आहेत ते आपल्या काव्यामध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात कोणत्या अलंकाराचा वापर करतात तर खऱ्या अर्थानं यमक अलंकाराचा वापर करतात. जेव्हा कवितेच्या चरणामध्ये किंवा जेव्हा एखादं विधान करतो तेव्हा त्या विधानामध्ये जेव्हा सारखी अक्षरे एका ठराविक ठिकाणी येतात तेव्हा यमक अलंकार झालेला असतो. समजा उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की तू सुगंधा नावाची फुलांच्या गावाची, तुला काय कल्पना हृदयातल्या घावाची. मित्रांनो, आता या काव्याच्या ओळीमध्ये ची या अक्षराची काय झाली पुनरावृत्ती झाली, पण एका ठराविक ठिकाणी झाली. समजा तू सुगंधा नावाची, ची हा शब्द शेवटी आला. फुलांच्या गावाची, इथंही ची हा शब्द शेवटी आला. तुला काय कल्पना हृदयातल्या घावाची, आता इथंही ची हे अक्षर शेवटी आलं. अर्थात इथं अंत्य यमक झाला तो भाग वेगळा आहे. समजण्यासाठी एवढं आपल्याला नक्की समजून घेता येईल. बघा, अंदाजा आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा, जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला, केले तवा रजाने तो मोगरा असावा. आता वा 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 या अक्षराची पुनरावृत्ती झाल्यामुळं काय झालं की या कवितेच्या चरणाला एक सौंदर्य, एक नाद, एक लय प्राप्त झाली आणि आपल्याला ऐकताना ते कवितेच्या ओळी, ते कवितेचे चरण सुंदर वाटायला लागलेत. आता याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा कुणाचा तर यमक अलंकाराचा. तर समजून घेऊ आपण यमक अलंकार कशाला म्हणतात. तर बघा, जेव्हा कवितेच्या चरणाच्या शेवटी, मी पहिल्यांदा सुद्धा सांगितलेलं आहे, परतही एक वेळेची उजळणी करून देतो. बघा, जेव्हा कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा सुरुवातीला जर एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत असेल, अक्षरही असलं तरी चालते किंवा एखादा अक्षर समूह असला तरीही चालते, तिथं कुठलीच अडचण येत नसते, तेव्हा समजून घेऊ आपण तेव्हा यमक अलंकार होतो. मित्रांनो, यमक अलंकाराचे प्रकार आपल्याला इथं मी ढोबळ मनाने 5 केलेले आहेत. प्रकार जास्त पडतात पण जे महत्वाचे आहेत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्याच्यावरती नेहमी भर दिला जातो असे 5च प्रकार आहेत आणि या 5 प्रकारांचा उल्लेख मी या ठिकाणी बोर्डवर केलेला आहे. बघा, नंबर 1 अंत्ययमक. जेव्हा कवितेच्या चरणातील शेवटचे अक्षर, अंत्य म्हणजे शेवट, शेवटची अक्षरे जर सारखी असतील तर त्याला अंत्ययमक म्हटल्या जाते. मित्रांनो, दुसरा आहे आदियमक. तर लक्षात घ्यायचंय मित्रांनो, आदियमक म्हणजे काय तर कवितेच्या चरणाच्या सुरुवातीला, एखाद्या ओळीच्या सुरुवातीला जर अक्षरे सारखी येत असतील तर त्याला आपण आदी यमक, त्यालाच आद्य यमक असंही म्हटलं जातं. बरोबर आहे. दुसरं घेऊ आपण दामयमक. दामयमक म्हणजे नेमकं काय
तर पहिल्या ओळीतील शेवटचं अक्षर आणि दुसऱ्या ओळीतील पहिलं अक्षर जेव्हा सारखे येतात तेव्हा कोणता यमक अलंकार झालेला असतो? तर दाम यमक झालेला असतो. मित्रांनो, चौथा जो प्रकार आहे तो आहे पुष्पयमक. आता पुष्पयमक म्हणजे नेमकं काय तर समजून घेऊ. जेव्हा विरामाच्या ठिकाणी, आता विराम म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे की जिथं आपण कविता वाचत असताना किंवा एखादी ओळ वाचत असताना नैसर्गिकरित्या थांबतो, त्या थांबण्याच्या ठिकाणी जर एकच अक्षर सारखं आलं असेल तर त्याला आपण पुष्पयमक म्हणतो. आणि शेवटचा भाग आहे अश्वघाटी यमक. जेव्हा ज्या ठिकाणी यमक साधलेला आहे त्या यमकाच्या मागचं आणि पुढचं अक्षर जेव्हा वेगवेगळं असते तेव्हा खऱ्या अर्थानं तिथं कुठला यमक अलंकार होतो तर अश्वघाटी यमक हा अलंकार होतो. सारांश रूपाने हे ठीक आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला सर्व या पाचही प्रकारांची सविस्तर माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. चला तर आपण यमक अलंकाराला या ठिकाणी सुरुवात करू. मित्रांनो, नंबर 1 अंत्ययमक. सर्वात जास्त मराठीच्या साहित्यामध्ये वापरला जाणारा अलंकार कुठला तर यमक. आणि यमक अलंकारामध्ये कुठला तर अंत्ययमक. अंत्य म्हणजे शेवट, अंत्य म्हणजे शेवट. जेव्हा कवितेच्या चरणाच्या शेवटी एक अक्षर किंवा एखादा अक्षरांचा समूह जर सारखा येत असेल तर त्याला खऱ्या अर्थानं अंत्ययमक असं म्हटलं जाते. समजून घेऊ आपण या ठिकाणी. बघा, दोन चरणाच्या शेवटी त्याच क्रमाने अक्षरांची पुनरावृत्ती झाल्यास त्याला अंत्ययमक असं म्हटलं जातं. जसं मी पहिल्यांदा बोललो त्याच प्रकारची ही व्याख्या. बघा, परिचित उदाहरण आहे सर्वांना. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. थोडं आता या ठिकाणी आपल्याला हे समजून घ्यायचं आहे मित्रांनो की बघा, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. या ठिकाणी मित्रांनो या पहिल्या चरणाच्या शेवटी 2 मिनिट बघा, पहिल्या चरणाच्या शेवटी डा वा आणि दुसऱ्या चरणाच्या शेवटी डा वा. बरोबर आहे. म्हणजे किती अक्षरांची? 2 अक्षरांची काय झाली? पुनरावृत्ती झाली. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. इथंही कोणते अक्षर आले? डावा. आणि खालच्या चरणामध्ये तिथंही कोणते अक्षर आहेत? डावा. म्हणजेच एखाद्या कवितेच्या चरणाच्या शेवटी जेव्हा तेच अक्षर किंवा अक्षरांचा समूह सारखा येतो तेव्हा कोणता यमक अलंकार झालेला असतो तर अंत्ययमक. मित्रांनो, अंत्ययमक म्हणजे नेमकं काय तर शेवटी अक्षरांची झालेली पुनरावृत्ती जशीच्या तशी. दुसरं उदाहरण आपण घेऊ. बघा, लाल तुझा अंगवटा, लाल तुझ्या अंगी ताठा, लाल रक्तांच्या पेशींचा किती ग केलाय साठा. मित्रांनो बघा, लाल तुझा अंगवठा ठा, लाल तुझ्या अंगी ताठा, इथंही काय आलेला आहे? ठा. आता ठा हे अक्षर जेव्हा कवितेच्या चरणाच्या शेवटी येते, शेवट म्हणजे अंत्य, म्हणून याला म्हणायचं अंत्ययमक. बघा, लाल रक्तांच्या पेशींचा किती ग केलाय साठा, इथंही कोणतं अक्षर आलेलं आहे? ठा. बरोबर आहे. याला म्हणतात अंत्ययमक. एखादं अक्षर किंवा अक्षरांचा समूह कवितेच्या चरणाच्या जर शेवटी सारखा येत असेल तर त्याला म्हणायचं अंत्ययमक. चला तर मित्रांनो पुढच्या भागाकडे वळू आपण. बघा, या ठिकाणी तिसरं उदाहरण आपण घेऊ अंत्ययमकाचं. बघा, ढगे मळकट झाकुनी चंद्रिकेला, तिच्या केले उद्विग्न चांदण्याला, हास्य लहरींनी फोडूनी कपाट, प्रकाशाचे वाहावी शुद्ध पाठ. मित्रांनो, पहिल्या 2 चरणाच्या शेवटी कोणतं अक्षर सारखं आलं तर या ठिकाणी समजून घेऊ आपण. ला हे अक्षर सारखं आलेलं आहे. म्हणजे पहिल्या 2 चरणाच्या शेवटी कोणतं अक्षर सारखं आहे? ला, अंत्ययमक झाला. दुसऱ्या 2 चरणांच्या शेवटी कोणतं अक्षर सारखं आहे तर ट हे अक्षर सारखं आलेलं आहे, म्हणून यालाही आपण कशामध्ये ठेवायचं आहे? इथं फक्त टच आलेला नसून बघा इथं पाट हा अक्षरांचा समूह सारखा आलेला आहे, म्हणून आपण याला काय म्हणतो तर अंत्ययमक. ढगे मळकट झाकुनी चंद्रिकेला, तिच्या केले उद्विग्न चांदण्याला, हास्य लहरींनी फोडूनी कपाट, प्रकाशाचे वाहवी शुद्ध पाठ. असं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मित्रांनो, हे जेवढे काही उदाहरणं या ठिकाणी मी घेतलेले आहेत ते सर्वच्या सर्व उदाहरणं पोलीस भरती तर सोडा हो, बऱ्याच ज्या काही इतर तत्सम परीक्षा आहेत, तलाठी म्हणा, ग्रामसेवक म्हणा, राज्यसेवा म्हणा, किंवा इतरही ज्या काही तत्सम परीक्षा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं घेतल्या जातात त्यामध्ये हे उदाहरणं नेहमी आलेले आहेत. थोडं याच्याकडे आपण लक्ष घेऊ. जर कवितेच्या, परत एक वेळ सांगतो बरं का, जर एखाद्या कवितेच्या चरणाच्या शेवटी एक अक्षर असलं तरीही चालते किंवा एखादा अक्षरांचा समूह असला तरीही चालते, काही अडचण नाही. त्याला अंत्ययमक असं म्हटल्या जातं. 3 उदाहरणं आपण घेतले. 4थं उदाहरण आणखी तुमच्यासाठी घेतलेलं आहे. बघा, घनपिता मम जो नटवी धरा, मम असे जननी गिरिकंदरा. आता या ठिकाणी कोणतं अक्षर सारखं आलेलं आहे शेवटी? रा. रा. दोनही अक्षर काव्याच्या म्हणजे काव्य पंक्तीच्या शेवटी आलेत, म्हणून आपण त्याला अंत्ययमक म्हटलं. तर अंत्ययमक म्हणजे काय
तर साध्या सरळ शब्दामध्ये कवितेच्या चरणाच्या शेवटी एखादं अक्षर किंवा एखादा अक्षरांचा समूह जर जसाच्या तसा येत असेल तर आपण त्याला अंत्ययमक असं म्हणत असतो. चला पुढे बघू आपण. बघा पुढे ही उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, बघू आपण. संतोपती नंद कुमार साचा बाळात तैशा परमारसाचा. मित्रांनो या ठिकाणी सुद्धा अंत्ययमकच आहे, पण इथं आता किती अक्षर सारखे आलेले आहेत ते आपण पहिल्यांदा बघू. बघा वरच्या चरणामध्ये बघा संतोपती नंद कुमार साचा बाळात तैशा परमा रसाचा. आता या ठिकाणी बघा मारसाचा हे किती अक्षर आहेत? एकूण 4 अक्षर. इथं एकूण किती अक्षराची पुनरावृत्ती? 4 अक्षरांची. खालची ओळ बघा बाळात तैशा परमा रसाचा मा र सा आणि चा. वरच्या ओळीमध्ये 4 अक्षर सारखी आलीत, खालच्या ओळीमध्ये किती अक्षर सारखी आलीत? 4. आता इथं अक्षर म्हटल्यापेक्षा आपण त्याला वर्णाचा समूह किंवा अक्षरांचा समूह असं या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणून लक्षात घ्या शेवटी 4ही अक्षर सारखी आल्यामुळे याला सुद्धा अंत्ययमकामध्येच आपल्याला ठेवावं लागतं. बघा पुढचं उदाहरण बघू आपण. तो सुरेंद्र ही तुला न तयाची हा असो वर तुला न तयाची. बघा मित्रांनो याची आणि या शब्दात सुद्धा खालच्या ओळीमध्ये तयाची याच्यामधले सुद्धा 2 अक्षर जे वरचे आहेत तेच खालचे आहेत, अर्थात ते शेवटच्या ठिकाणी आल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो तर अंत्ययमक म्हणत असतो. बघू आपण पुढे. भरपूर सारे उदाहरणं सांगता येतील. यमक अलंकार म्हटल्याच्या नंतर यमक अलंकारामध्ये लागेल तेवढ्या कवितांचा समावेश आपल्याला करता येईल. तुम्हाला माहिती आहे की आधुनिक आता हे जे काही काव्य आजकालचे कवी करतात यांचा सर्वात आवडता अलंकार जर कुठला असेल तर यमक असतो, आणि यमक मध्ये हे कुठला तर प्रामुख्याने अंत्ययमक असतो. बघू आपण यमक अलंकाराचा दुसरा प्रकार ज्याला आद्य यमक म्हणतात. आद्य म्हणजे काय तर आधी. बघा पहिल्या भागामध्ये आपण काय बघितलं? कवितेच्या चरणाच्या शेवटी शेवट असला तर अंत्य आणि सुरुवात असला तर प्रारंभ. बरोबर आहे. सुरुवातीला जर एक किंवा एकापेक्षा जास्त अक्षरांचा समूह एकत्र येत असेल तर त्याला म्हणायचं आद्य यमक. आद्य यमक कशाला म्हणतात आपण या ठिकाणी उदाहरणानिशी पहिल्यांदा समजून घेऊ. बघा चरणाच्या सुरुवातीला येणाऱ्या यमकांना आद्य यमक असे म्हणतात. जसं मी पहिल्यांदा स्पष्टीकरण दिलं बस तेच शब्दरूपाने इथं आपण व्यक्त केलेले आहे. कवितेच्या चरणाच्या सुरुवातीला अगदी सुरुवातीला जर एखादा अक्षर किंवा एखाद्या अक्षरांचा समूह जसा आहे तसाच जर येत असेल तर आपण त्याला आद्य यमक म्हणत असतो. उदाहरणांशी आपण या ठिकाणी समजून घेऊ. बघा रघुनाथ पंडितांचं हे उदाहरण आहे. बघा सूर समस्त इच्या दृढ निश्चये सुर समस्त असे वदले स्वय. मित्रांनो 2 चरण आहेत. 2 चरणाच्या सुरुवातीला बघू आपण. पहिल्या चरणाच्या सुरुवातीला बघा कोणता शब्द आलेला आहे तर सूर नावाचा शब्द आलेला आहे. या ठिकाणी बघू आपण. बघा सूर. आणि दुसऱ्या चरणाच्या सुरुवातीला सुद्धा तेच अक्षर परत जसेच्या तसे आलेले आहेत सूर. तो समोरचा जो स लागलेला आहे त्याचा विचार थोडा वेळ करायचा नाही. पहिले पण 2 अक्षर कशी आहेत? सारखी आहेत. कुठे आले? सुरुवातीला आले. सुरुवातीला जर येत असतील तर त्याला यमकाच्या कोणत्या प्रकारामध्ये ठेवायचं तर आद्य यमक या प्रकारामध्ये ठेवायचं असतं. हे रघुनाथ पंडिताचे सुंदर असं वचन या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. बघा पुढे बघू आपण. अश्वत्थामा गावा वर पुजुनी परी नव्हे मला मुंजा अश्वत्थामा गावा की तो गुरु खंडी जेची शरपुंजा. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघू आपण काय काय एकत्र आलेलं आहे. बघा अश्वत्थामा हे 4 अक्षर इथंही सुरुवातीला आले आणि अश्वत्थामा हेच 4 अक्षर खाली सुद्धा सारखे आले. आता या ठिकाणी बघा आता जर आपण एक लक्षात घ्यायचंय कधीही कवितेच्या एका चरणामध्ये एकच अलंकार असेल असं तर काही नाही. बरोबर आहे. एकापेक्षा जास्त अलंकार सुद्धा कवितेच्या त्याच चरणामध्ये बघायला मिळतात. मित्रांनो तुम्हाला स्पष्टीकरण देतो. बघा आता सुरुवातीचा जो आपला प्रकार होता त्याला अंत्ययमक म्हटलं आपण. बरोबर आहे. अंत्ययमक म्हणजे काय तर कवितेच्या चरणाच्या शेवटी जर अक्षर सारखी येत असतील अंत्ययमक होता. आता हा दुसरा प्रकार आहे. कवितेच्या सुरुवातीला अगदी कवितेच्या चरणाच्या सुरुवातीला जर अक्षरे सारखी येत असतील तर त्याला आपण आद्य यमक असं म्हणत असतो. तर आता इथं समजून घ्या की आता बघा या दोनही वाक्यामध्ये किंवा या दोनही चरणांमध्ये बघा अश्वत्थामा वरच्या चरणाच्या सुरुवातीला आला, अश्वत्थामा खालच्या चरणाच्या सुरुवातीला आला. दोनही चरणाची सुरुवात सारख्याच अक्षराने झाली. जेव्हा सुरुवात किंवा प्रारंभ असतो त्या प्रारंभाला आपण आद्य म्हणतो. म्हणून या अलंकाराचा प्रकार आहे आद्य. पण थोडं आपण पुढे चाल. बरोबर आहे. अश्वत्थामा गावा वर पुजुनी परे नव्हे मला मुंजा अश्वत्थामा गावा की तो गुरु खंडी जेची शरपुंजा. मित्रांनो याच ओळीमध्ये शेवटी जा जा हे अक्षर सारखं आलं, अर्थात ते शेवटच्या ठिकाणी असल्यामुळे इथं अंत्य यमक झाला. मित्रांनो एकाच कवितेच्या चरणामध्ये दोनही यमकाची आपल्याला अनुभूती घेता आली. चला पुढचं उदाहरण बघू आपण.
बघा पुढे आहे दामयमक. आता दामयमक म्हणजे नेमकं काय, तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी समजून घेऊ व्याख्येनुसार. बघा, पहिल्या चरणाच्या शेवटी व दुसऱ्या चरणाच्या प्रारंभी यमक साधल्यास दामयमक असे म्हणतात. मित्रांनो, दोन ओळी जर आहेत किंवा दोन चरण जर कवितेचे असतील तर पहिल्या चरणाच्या शेवटी आणि दुसऱ्या चरणाच्या सुरुवातीला जर तेच अक्षर किंवा तोच अक्षर समूह जर येत असेल तर त्याला दामयमक असे म्हणतात. दाम म्हणजे काय, हार, जणू काही आपण ते गुंफल्यासारखे असतात म्हणून त्याला दामयमक असं म्हटलं जाते. मित्रांनो बघा, पहिल्या चरणाच्या शेवटी आणि दुसऱ्या चरणाच्या सुरुवातीला जर तेच अक्षरे असतील तर समजून चालायचं की हा यमकाचा कोणता प्रकार, दामयमक. उदाहरणानिशी आपण या ठिकाणी समजून घेऊ. बघा, पहिलं उदाहरण या ठिकाणी आहे, बघू आपण या ठिकाणी. बघा, मान्य कसा न हो मला, सॉरी बघा, मान्य कसा न मला हो गोरा जरी होय हीन कुंभार, भार जयाचा प्रभूवर वंदे मला रोहिदास चांभार. मित्रांनो, आता या ठिकाणी बघा आपल्याला दामयमक कसा असतो ते पहिल्यांदा आपण समजून घेऊ. बघा, मान्य कसा न मला हो गोरा जरी होय हीन कुंभार, भार जयाचा प्रभूवर वंदे मला रोहिदास चांभार. पहिल्या चरणाचं शेवटचं अक्षर बघा, कुंभार. पहिल्या चरणाचं शेवटचं अक्षर आहे कुंभार. इथं भार हा शब्द एकत्र आलेला आहे. आता बघा, दुसऱ्या चरणाची सुरुवात सुद्धा आपल्याला त्याच अक्षर समूहानं झालेली बघायला मिळते, भार. म्हणजे म्हणायचं काय, दाम यमक या शब्दाचा नेमका अर्थ काय, तर पहिल्या चरणातील शेवटचं आणि दुसऱ्या चरणातील पहिलं. मान्य कसा न मला हो गोरा जरी होय हीन कुंभार, कुंभार, भार जयाचा प्रभूवर वंदे मला रोहिदास चांभार. पहिल्या चरणातील शेवटचे अक्षर कुठले, तर भार, आणि दुसऱ्या चरणातील पहिले अक्षर सुद्धा कुठले, तर भार. दोनही सारखेच असल्यामुळे याला आपण दाम यमक असं म्हणत असतो. परीक्षेमध्ये सर्वाधिक आलेलं उदाहरण आपल्याला खाली बघायला मिळते. बघा, आला वसंत कवी कोकिळ हाई आला, आला पितो सुचवितो अरुणो दयाला. बरोबर आहे. बघा, आता आला वसंत कवी कोकिळ हाही आला, कोणता शब्द आलेला आहे, आला. म्हणजे पहिल्या चरणातील शेवटचा शब्द समूह आहे आला. बरोबर आहे. आता परत दुसऱ्या चरणातील जो सुरुवातीचा अक्षर समूह आहे तो सुद्धा तोच असावा लागतो. बघा, आला पितो सुचवितो अरुणोदयाला. इथं सुद्धा दुसऱ्या चरणाची सुरुवात आला याच शब्द समूहानं झालेली आहे. अर्थात पहिल्या चरणातील शेवटचं, दुसऱ्या चरणातील पहिलं एखादं अक्षर किंवा त्या अक्षरांचा समूह जर सारखा असेल तर त्याला खऱ्या अर्थानं दाम यमक असं म्हटलं जाते. मित्रांनो, आपल्या यमक अलंकाराचा हा तिसरा आणि महत्वाचा प्रकार या ठिकाणी आपण बघितला. बघा, चौथा यमक अलंकाराचा प्रकार आहे पुष्प यमक. मित्रांनो, वृत्ताच्या चरणात किंवा जेथे येती असेल, आता येती म्हणजे नेमकं काय, तर थांबण्याचं ठिकाण. आता बघा, जर आपण एखादी कवितेची ओळ म्हणत असू किंवा एखादं चरण म्हणत असू तर ते सलग म्हटलं जात नाही. बरोबर आहे. ज्या ठिकाणी आपण निसर्गतः थांबतो त्या थांबण्याच्या जागेला येती म्हणतात, आणि ज्या ठिकाणी आपण थांबतो त्या थांबण्याच्या जागी जर अक्षरांचा समूह किंवा अक्षर सारखी येत असतील तर त्याला खऱ्या अर्थानं पुष्प यमक असं म्हटलं जाते. उदाहरणानिशी आपण या ठिकाणी समजून घेऊ. बघा, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. आता ह्या खालच्या दोन ओळी बरेच वेळेला विचारल्या जात नाही. मोरोपंताची ही सुंदर रचना आहे बरं का, पण या सुरुवातीच्या ज्या दोन ओळी आहेत त्या बरेच वेळेला आतापर्यंत विचारलेल्या आहेत. भविष्यात यांना येण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर थोडं समजून घेऊ. बघा, आता बोलता बोलता आपण कुठे थांबतो, त्या थांबण्याच्या ठिकाणी जर अक्षरांचा समूह सारखा आलेला असेल तरच आपण त्याला पुष्प यमक असं म्हणू शकतो. सुरुवातीला मी चारही ओळी या ठिकाणी तुम्हाला म्हणून दाखवतो. बघा, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सदंधी कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भव चरित्री जडो. मित्रांनो, आता बघा, ज्या ठिकाणी आपण थांबलो, बघा आता आपण थांबलो कुठे ते पहिल्यांदा समजून घेऊ. बघा, सुसंगती सदा घडो, इथं आपण थांबलो. मित्रांनो, बरेच वेळेला हे जे श्लोक आहेत ते आपण म्हणत असतो, ह्या ज्या रचना आहेत त्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा बरेच वेळेला आपल्याला म्हणाव्या लागत असतात, आपण त्या म्हणत सुद्धा असतो. आता बघा, सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. मित्रांनो, पहिल्या चरणाच्या शेवटी सुद्धा अक्षर सारखे आलीत बरं का, त्या नात्याने तो अंत्ययमक सुद्धा आहे. पण आपल्याला अंत्ययमक हा भाग आता घेण्याची गरज नाही, कारण अंत्ययमकामध्ये आपण बघितलेलं आहे सुरुवातीचा पहिलाच भाग आपला अंत्ययमकाचा होता. थोडा आपण लक्षात घेऊ. बघा, पण आता आपल्याला काय घ्यायचं आहे, तर पुष्पयमक. पुष्पयमक म्हणजे काय, ज्या ज्या ठिकाणी थांबलो त्या थांबण्याच्या ठिकाणी बघा
सुसंगती सदा घडो, घडोच्या नंतर आपण थांबलो. बरोबर आहे. कलंक मतीचा झडो, इथंही आपण थांबलो. बरोबर आहे. सदंदी कमळी दडो, इथंही थांबलेलो आहो. आणि वियोग घडता रडो, इथंही आपण थांबलेले आहो. ज्या ज्या ठिकाणी विराम आहे, ज्या ज्या ठिकाणी आराम आहे, ज्या ज्या ठिकाणी आपण कळत नकळत काही काळासाठी थांबतो, त्या थांबण्याच्या जागी जर अक्षरे सारखी आली असतील तर त्याला म्हणायचं पुष्प यमक. हा महत्वाचा प्रकार आपण या ठिकाणी बघितला. बघा, त्यानंतर यमक अलंकाराचा 5वा प्रकार कुठला, तर अश्वघाटी यमक. अश्वघाटी यमक म्हणजे काय, तर आपण या ठिकाणी पहिल्यांदा समजून घेऊ. बघा, अश्वघाटी यमक, यमकाच्या पूर्वी व नंतर, थोडं आपण या ठिकाणी आता नीट समजून घेऊ. यमकाच्या पूर्वी व नंतर निरनिराळे व्यंजन असतात तेव्हा असून ते यमक अनेक वेळा आवृत्ती झाल्यास अश्वघाटी यमक असे म्हटल्या जाते. तर मित्रांनो, इथं थोडं समजून घ्यायचं आहे की ज्या ठिकाणी यमक साधलेला आहे त्याच्या यमक साधलेल्या अक्षराच्या मागे आणि पुढे जर वेगवेगळी व्यंजन असतील आणि याची जर पुनरावृत्ती होत असेल तर त्याला अश्वघाटी यमक असं म्हटलं जाते. उदाहरणानिशी मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो. थोडं आता या ठिकाणी माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं आहे. बघा, पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी समजून घेऊ. वाजत गाजत साजत आज तया जतन करुनी आना हो, मज मागे मत्स्याचा हा रिपू शशी राहू बाहू राणा हो. बरोबर आहे. परत एक वेळाला या उदाहरणाचा आपण म्हणजेच एक वेळ म्हणून घेऊ. बघा, वाजत गाजत साजत आज तया जतन करुनी आना हो, मज मागे मत्स्याचा हा रिपू शशी राहू बाहू राणा हो. मित्रांनो, मग आता ज्या ठिकाणी यमक साधलेला आहे त्या ठिकाणी यमक साधलेल्या अक्षराच्या मागे आणि यमक साधलेल्या अक्षराच्या पुढे निरनिराळी व्यंजने असावी लागतात, तेव्हा खऱ्या अर्थानं कोणता अलंकार होतो, तर अश्वघाटी यमक. थोडा आता आपण या ठिकाणी समजून घेऊ. बघा, वाजत गाजत साजत आज तया जतन करुनी आना हो. तर या ठिकाणी बघा, मी तुम्हाला सांगतो, इथं कोणतं अक्षर आलेलं आहे, जत. जत जत बरोबर आहे. आता लक्षात घ्या, आता हा जत जो अक्षरांचा समूह इथं आला, इथंही जत हा अक्षरांचा समूह आहे, इथं सुद्धा जत हा अक्षरांचा समूह आहे. मित्रांनो, या आज आणि तया या शब्दांच्या इथं सुद्धा जत हा अक्षर समूह आलेला आहे. पुढे बघा, इथंही जतन या शब्दामधलं पहिलं अक्षर आहे ज आणि त. थोडं मी आता या ठिकाणी समजावून सांगतो. बघा, आता लक्ष ठेवा. बघा, जर पेन ओळखता जर येत असेल कलर तर लक्षात येईल तुमच्या. बघा, वाजत गाजत साजत आज तया जतन करुनी आना हो. मित्रांनो, काय करायचं माहितीये का, पहिल्या जतच्या आधी कोणतं अक्षर आहे, वा. बरोबर आहे. आणि पहिल्या जतच्या नंतर कोणतं अक्षर आलेलं आहे, गा. दुसऱ्या जतच्या आधी काय आहे, गा. आणि त्याच्यानंतर काय आला, सा. बरोबर आहे. परत सा मधला जो जत आलेला आहे ना, त्याच्या आधी तर सा आहे, नंतर काय आलेला आहे, आ. बरोबर आहे. त्याच्या पुढे जो जतचा समूह आला त्याच्या आधी आ आहे आणि नंतर मात्र या आहे. आपला नियम काय सांगतो अश्वघाटी यमकाचा माहितीये का तुम्हाला, ज्या ठिकाणी यमक साधलेला आहे त्या ठिकाणी त्याच्या आधी आणि त्याच्या नंतर वेगवेगळे व्यंजन त्या ठिकाणी असायला पाहिजे. समजा बघा, पहिल्या ठिकाणी कोणतं व्यंजन आलं, वा. दुसऱ्या ठिकाणी कोणतं आलं, गा. तिसऱ्या ठिकाणी कोणतं आलं, सा. पुढे काय आलं, आ. आणि त्याच्या पुढे काय आला, या. अर्थात याला कोणता अलंकार म्हणायचं, तर अश्वघाटी यमक असं म्हटलं जाते. परत एक वेळाला मी उजळणी करून देतो, थोडं लक्ष द्या. बघा, यमकाच्या पूर्वी व नंतर निरनिराळे व्यंजन असून ते यमक अनेक वेळा आवृत्ती झाल्यास कोणता अलंकार होतो, अश्वघाटी. बघा, जत किती वेळा आला, 1 2 3 4 5. बरोबर आहे. पहिल्या चरणामध्ये किती वेळा जत या यमकाची पुनरावृत्ती झाली, 5 वेळा. चला बघू आपण खाली. मज मागे मत्स्याचा हा रिपू शशी राहू बाहू राणा हो. मोरोपंतांची ही रचना आहे, थोडं लक्ष द्यायचं आहे. बघा, पुढचं दुसरं उदाहरण बघू आपण. न दिसे अंग नग मग तग गगनी खगनीच काय काढील, चिंची म्हणे समय हा मज काळाच्या मुखात काढील वाढील. बघा, आता या ठिकाणी परत एक वेळ या उदाहरणाचा आपण आढावा घेऊ. बघा, न दिसे अंग नग मग तग गगनी खगनीच काय काढील, चिंची म्हणे समय हा मज काळाच्या मुखात वाढील. मित्रांनो, आता लक्षात घ्यायचं आहे. बघा, इथं अंग नग मग तग गगनी खगनी. बरोबर आहे. किती वेळा आलेला आहे, जवळपास 6 वेळा. किती वेळेला आलेला आहे, 6 वेळा. आता बघा, या ठिकाणी कोणतं अक्षर सारखं आलेलं आहे, ग ग ग
ग, ग आणि ग. पण जेवढ्या वेळेला ग आलेला आहे, जवळपास 6 वेळेला ग आलेला आहे, बरोबर आहे. पण त्या ग च्या मागे आणि ग च्या पुढे एकच व्यंजन परत आलेलं नाही, तर त्या व्यंजनामध्ये काय झाला बदल. अर्थ काय घ्यायचा आहे आपल्याला, की जेव्हा ज्या ठिकाणी यमक साधलेला असतो त्या यमक साधलेल्या अक्षराच्या मागे आणि अक्षराच्या पुढे जर वेगवेगळी व्यंजनं येत असतील तर त्याला म्हटल्या जाते अश्वघाटी यमक. मित्रांनो, आता यमक अलंकाराचा जर विचार करतो म्हटलं तर भरपूर सारे प्रकार आपल्याला सांगता येतील, बरोबर आहे. पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे अत्यंत महत्वाचे प्रकार आहेत, जवळपास आपण 5 प्रकार घेतलेत बरं का. आणि हे 5 प्रकार आणि घेतलेली उदाहरणे जर आपण विचार केला तर आधुनिक मराठीमध्ये बघा सर्वाधिक मोठ्या प्रमाणात मी आतापर्यंत 3 वेळा या वाक्याचा उल्लेख केला. का? त्याचं कारणही आहे, भरपूर सारा सोपा आणि समजायला सरळ आणि त्याहीपेक्षा कवितेला अत्यंत सौंदर्याच्या शिखरावर पोहोचवणारा अलंकार जर कुठला असेल तर यमक अलंकार असतो. एक नाही हजार उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी देता येतील, बरोबर आहे. एक उदाहरण तुम्हाला मी सांगेल, माफी मागून काय होते वेळ संपल्यावर. माफी मागून काय होते वेळ संपल्यावर, डाव जिंकता येत नाही खेळ संपल्यावर, तुला नाही कळणार सखे सार कथेचा, तू लक्ष देऊन ऐकतेस गोष्ट संपल्यावर, तीनही चरणाच्या शेवटी वर 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 हा अक्षर समूह सारखा आला. अर्थात इथेही काय साधल्या गेला तर यमक साधल्या गेला. मित्रांनो, असंच जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आमचे बघायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.